श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वाद अँड सफर विथ पूजा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पण आता बेसनची पोळी बनवणार आहे. तर त्यासाठी प्रथम मी काय तयारी केलेली आहे, तर एक कांदा चिरलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो चिरलेला आहे. आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, मिरची घेतलेली आहे थोडीशी, ओवा आहे, लसूण आहे आणि मीठ घातलेलं आहे. याची आपण पेस्ट आणि जिरं थोडंसं घातलं आहे, त्याची पेस्ट बनवणार आहे. आणि यामध्ये आपण आपल्याला किती पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार अंदाजानं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर चिरून घातली तरी चालते, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी ते वाटलेली पेस्ट घेतली आहे. आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हळद आहे. एवढं सगळं हे करायचं. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साहित्य. आता आपण ही मिरची वगैरे घेतलेली होती ना, ती आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण या बेसन पिठामध्ये ॲड करायचं आणि जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण त्यामध्ये मिरची घालायची. तसं थोडीफार जास्त असेल तर ती खमंग लागते पोळी, टेस्ट पण छान येते. आता हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालून करायचे, मिक्स करायचं छानसं, पाणी घालायचं. थोडंसं पाणी ॲड करत आपण ते छानसं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही, तर छान पातळ असं बनवून घ्यायचं. आता जरा मी पेस्ट घातले ना हिरवी मिरचीची आणि त्या ह्याचं, त्यामुळं हे जरासं हिरवट दिसतंय कलर, पण ही पोळी अगदी खायला मस्त लागते. आणि ही यामध्ये आपल्याला जर हिरवी मिरची नको असेल तर आपण ही लाल तिखटाची सुद्धा बनवू शकतो, तीही छान लागते. आणि जरासं ओवा वगैरे घातल्यामुळं ना अगदी खमंग लागतात. पण मला जास्त तर हिरव्या मिरचीचीच आवडते, त्यामुळे मी हिरवी मिरचीची पेस्टच घातलेली आहे. आता हे जरासं हे करत छान फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या पण हे होतील. आणि मी नंतर तुम्हाला एक पोळी बनवून पण दाखवेन ना. ते पीठ जर घट्ट केलं ना तर पोळी आपली एवढी छान बनणार नाही आहे, मग जाडसर बनेल. आपल्याला कसं कुरकुरीत आणि पातळ पोळी बनवायची, त्यासाठी आपण हे थोडंसं पातळच बनवूयात. हे बघा, हे या टाईप आहे ना, या टाईप असं जरासं, म्हणजे पटकन ते सुटेल पण यातून. आपण आता तवा पण गरम करायला ठेवलेला होता मंद याच्यावरती. आता प्रथम आपण तेल घालून घेऊया जरासं. जर बेसन पोळीला थोडंसं जास्ती तेल असेल ना तर मग ते छान बनतं. आणि आता या पळीनं घालून घ्यायचं आपण. तेल थोडंसं गरम होऊन देऊया. गॅस पण आहे ना अगदी जास्त मोठा नाही आणि हे नाही, मिडियम करायचा. आणि हे असं पसरून घ्यायचं, म्हणजे ना पोळी जाडसर बनणार नाही आहे. हे असं आपण उलटण्याने ना त्याला पसरून घ्यायचं. आणि थोडंसं ते हे झालं ना सुकल्यासारखं आपल्याला दिसायला लागलं, परत कढईने आपण काय करायचं, तेल पण सोडून घेऊया, म्हणजे ती चिकटणार पण नाही आणि व्यवस्थित होऊन जाईल. थोडंसं ते हे होऊन देऊयात अगोदर. त्याचा कडा जरा सोडवून घेऊयात काठाने ना. पहिल्यांदा कडेनेच आपण जरा हलवून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला पोळी आपली मध्येच तुटणार नाही. आणि असं हे करायचं आणि उलटण्याने पटकन पलटायचं. मस्त कलर आला ना पोळीचं, आणि खायला पण तेवढीच खमंग आहे ही. छान लागते गरम गरम चपाती, गरम गरम पोळी बेसनची. ज्यावेळेस आपल्याला भाजी खायचा वगैरे कंटाळा येईल त्यावेळेस असं काहीतरी बनवायचं.
बघा, ही तव्यामध्ये एक मी घातलेली आहे पोळी आणि इथं पण 2 बनवलेल्या आहेत आणि ही खायला फार टेस्टी लागते. चपातीबरोबर खाऊ शकतो आणि असंही आपण सुकी पण खाऊ शकतो. बघा, ही तव्यामध्ये पण एक आहे, अशा पद्धतीने घालायची.